ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे सामान्य अध्यक्ष रविराजजी पुराळे, आलेगावचे सरपंच, संतोषगावचे सरपंच, कोळगावचे सरपंच आणि ज्या मान्यवरांचा या ठिकाणी याचे सन्मान झाला ते सर्व मान्यवर, विश्वस्त मंडळातील माझे सर्व सहकारी, आलेगावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, सर्वात प्रथमतः ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने आपले सर्वजण स्वागत करतो। विशेषतः जुन्नर तालुका शिवसेनेचे शेतकरी सेनेचे प्रमुख सगळं होते त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे। आपलं सर्व स्वागत करत असताना देवस्थानचे दैनंदिन प्रकाशन हे फक्त निमित्त आहे, परंतु सातत्याने आपण देवस्थानशी निगडीत असल्यामुळे सकाळी पहाटे चालायला येता निरनिराळ्या पद्धतीने या ठिकाणी देवस्थानची सेवा करण्याचा प्रयत्न करतात आणि या माध्यमातून कुठं ना कुठं सल्ला देण्याचा प्रयत्न करतात आणि या माध्यमातून आज आपला त्या निमित्ताने सत्कार करता आला देवस्थान ट्रस्टला हे आमचं परम आहे। देवस्थान ट्रस्टच्या मध्ये चर्चा झाली होती। देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून चांगली जे विकास काम आहे ते विकास कामाचा आढावा थोडा त्यांनी मागितला ठीक आहे। त्या पद्धतीने त्यांना म्हटलं की तुम्ही एक दिवस या, एक दिवस येऊन सगळ्या गोष्टी पहा। देवस्थानचे जे विकास काम आहे ते विकास काम प्रचंड प्रमाणात या ठिकाणी चालू आहे। आज आपल्या समोर जो दगडी मंडप स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय, हा दगडी मंडप 6 ते 7 दगडी मंडप वेगळा मंडप आणि त्यासाठी असणारा दगड हा देगलूरवरून खास देगलूर मागवून त्याचं परीक्षण करून तो दगड त्या ठिकाणी वापरला जातोय आणि केदारनाथच्या धर्तीवरती केदारनाथचं जे दरवाजा त्या पद्धतीचा दरवाजा आपल्याकडे केदारनाथच्या धर्तीवरती आपण त्या ठिकाणी आपण बनवायचा प्रयत्न करू। संपूर्ण आतला जो भाग आहे आता त्याला आतला भाग हा संपूर्णपणे वुडन कवरिंगचा असणार, कारण ती पूर्ण सर्व कव्हर केलं जाणार आहे। हा याचा पूर्णपणे केदारनाथचा होता, ती पूर्णपणे सागवानाने कव्हर करून बाहेरच्या बाजूला सुद्धा दगडी आणि आतल्या बाजू सुद्धा अशा पद्धतीचं प्राचीन आहे। नवग्रहाचं प्राचीन किंवा ज्ञानपट माऊलीने केलेलं ज्ञानपट या अध्यक्षाने वर्षामध्ये काम पूर्ण होईल अशा पद्धतीचे देवस्थानने म्हणून काम केलेलं। संपूर्ण परिसर आज बाकी डेव्हलप करायचं बाकी राहिलेलं नाही। हे महाद्वार किंवा आपण जे बसलो होतो फक्त आपण महाजिथं या ठिकाणी कार्यालय आपण केलेलं आहे, बाकी सगळं या दगडी कामाच्यामुळे धुळीचं हे होऊ नये पण बाकी सगळं काम आपण सध्या तुमचं थांबवलेलं आहे। पुढच्या बाजूला आपण रॅमचं काम चालू केलेलं आहे, रॅमचं काम चालू केलेलं आहे। रॅमचं काम चालू होऊन पुढून आपण आता परत आपण घेतोय आणि आतलं काम करून पुढून परत मधलं काम सध्या पद्धतीने आपण पूर्णपणे करणार आहे। त्या अनुषंगाने पुढचं जे एका बाजूला एक बाजूला आमचं झालेलं आहे, दुसरी बाजूला सुरू केलेलं आहे। हे काम प्रगती पातळीवरती आहे। संपूर्णपणे वर्षामध्ये हे सगळं इथलं काम जे आहे हे सगळं काम संपवायचं देवस्थान ट्रस्टने आपण यासाठी शासकीय फंड फार कमी स्वरूपात, परंतु ब वर्गामधून इथं 2 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो या ठिकाणी आपण जे बसलो या वास्तूसाठी ब वर्गामध्ये आलाय। आता नवीन जो ब वर्गासाठी आपल्याला आलेला आहे तो 3 कोटी रुपये 2 कोटी रुपये पर्यटन म्हणून त्याचं काम पलीकडच्या बाजूला चालू आहे। आता आपण तिथं त्या ठिकाणी पाहणार तिथं संपूर्णपणे ते कामामध्ये याचा जो मास्टर प्लॅन आपण केलेला आहे त्या मास्टर प्लॅन मध्ये हे मोठं सभागृह आपण त्या ठिकाणी धरलेलं आहे। कीर्तन मंडप आहे, ज्या पद्धतीने आपलं लेण्याचं मोठं हॉल आहे त्या पद्धतीने मोठं हॉल आपण त्या ठिकाणी धरलेलं आहे। त्या हॉलमध्ये हॉलच्या पुढच्या बाजूला आपण जे पाहतो ते ऑडिटोरियम आपण त्या ठिकाणी धरलेलं आहे। त्याच्यामध्ये गझेबो, वॉटर बॉडीज, बाकी पारायणाचे कट्टे या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतोय। हॉलचं जे मोठं स्वरूप आहे हॉलमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे 15 सूट आपण त्या पद्धतीने त्या निर्माण करतो आणि गार्डनचं एक काम आहे। गार्डनचं काम आपण पलीकडच्या बाजूला गार्डनचं एक मोठं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे। मंदिराच्या परिसरामध्ये कुठेही डिस्टर्बन्स नको म्हणून झाडं ही झाडं आपण आहे तशी ठेवणार आहोत आणि मंदिराच्या आजूबाजूला कुठले कन्स्ट्रक्शन करायचं नाही अशा पद्धतीने हे वातावरण असं आपण या ठिकाणी नियोजनमध्ये ही गार्डन जे आहे ही गार्डन पलीकडच्या बाजूला आपण गार्डन या ठिकाणी नियोजित गार्डनचं काम करतो। आता मध्यंतरच्या काळामध्ये देवस्थान ट्रस्टला बारवेचं काम आपण सुरू केलं, प्राचीन बारवेचं काम आणि ते प्राचीन बारवेचं काम त्या ठिकाणी आता प्रगती पातळीवरती आहे। पण ते ज्या भग्नावस्थेमध्ये आपल्याला जे सापडले ते काम करत असताना ते अत्यंत नाजूक काम असल्यामुळे, कारण ते सगळ्या साईड एक साईडचं करायचं असल्यामुळं त्याला परत सगळं ही बारो जे बारो आपल्याला खूप चांगल्या स्वरूपामध्ये आपल्याला सापडलेले पुष्कळी दुरुस्त करण्याचं काम आता आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। अशा पद्धतीने निरनिराळी विकास कामं या परिसरामध्ये चालू असणार आहेत आणि भाविकांच्या देणगीतून शासनाच्या मदतीतून ही कामं पूर्णत्वास जाणार।
याचबरोबर देवस्थान ट्रस्टने जो एक मनोगत आज आपल्याला बोलवण्यामागं देवस्थान ट्रस्टचा फार मोठा स्वार्थ घेतला जातो. याचं कारण असं की ईटीसी आपल्याला मिळालं आणि ईटीसी मिळत असताना ईटीसीच्या माध्यमातून काही सामाजिक उपक्रम हे आपल्याला दाखवणं गरजेचं असतं. आपण अनेक मेडिकल कॅम्प अनेक गोष्टी या ठिकाणी घेत असतो, परंतु आमची संकल्पना अशी होती की आपल्याला सर्व आळेफाट्यावरचे सर्व जे व्यावसायिक मेडिकल प्रॅक्टिसर आहेत त्यांना सगळ्यांनी एकत्र बोलून देवस्थानच्या माध्यमातून काय करता येतंय का या आवश्यक आहे. याचा विचार आपण सर्वांकडून करायचा आहे. आम्ही संघाने आपल्याला या निमित्ताने आचरण केलेलं आहेच आहे, परंतु आपण नियमित या ठिकाणी येतच असतात. कारण जो मेडिकल क्षेत्रामध्ये देवस्थानला सामाजिक काम म्हणून उठवण्याची इच्छा आहे, त्यामध्ये आपण काही ज्या गोष्टी पाहतो. आता दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून त्यावेळेला येथील लॅब जे आहे गोळावकर लॅब जे आहे त्याला जर लेटर देवस्थानच्या पत्रावरती जर देवस्थानचं पत्र असेल दगडूशेठचं तर 50% त्याचे चार्जेस मध्ये त्या ठिकाणी ते केलं जाते. हे आवश्यक आहे. तर या क्षेत्रामध्ये आपण उतरायचं. आता नारायणगावच्या मुक्ताबाई देवस्थानने त्या ठिकाणी या क्षेत्रामध्ये उतरायचा प्रयत्न केला. त्यांनी मोफत डायलिसिसची योजना त्या ठिकाणी दाखवूया योजना त्यांनी देवस्थानच्या माध्यमातून आहे. आपल्याकडे सुद्धा जे BHMS कॉलेज आहे ते BHMS कॉलेज दर एकादशीला या ठिकाणी करायचं काम आपण त्या ठिकाणी करतो. थोडक्यात या क्षेत्रामध्ये उतरायचं काम देवस्थान ट्रस्ट आपण करणार आहे. आपल्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत गरज आहे. पण आज आपण या ठिकाणी आलात, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करत असताना आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून आपल्या समोर 2 सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रथमतः आळेगावच्या सोसायटीचे सन्माननीय संचालक माझं शेठ लाड याबद्दल प्रथम मी सर्वांचा आभारी आहे, धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. आपण जो उपक्रम केलेला आहे तो अत्यंत सुंदर उपक्रम आहे. मंदिराची प्रतिक्रमा पाहिल्यानंतर प्रथम डोक्यात आलं तेच केदारनाथ सारखं मंदिर असतं, तेव्हा एकदम आनंद झाला. या उपक्रमाला आपण सर्वांनी मिळून साथ देऊया, सहकार्य करूया. जे काही आपल्याला प्रत्येकाला मदत करता येईल प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे त्या प्रमाणात मदत करून हा उपक्रम हा आपल्या परिसराचा आणि याचा एक हे आहे मानबिंदू आहे आणि या दृष्टीने हा उपक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे. एवढं बोलून आपल्या सर्वांचे मी पुन्हा आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी कृषी व्यवसायात मान्यवर मग आदरणीय उद्योजक सुरेश कोते साहेब, त्याचप्रमाणे चवळे साहेब, वैद्यकीय क्षेत्रातील सन्माननीय डॉक्टर फडतर साहेब, छत्रपती आळेगावचे प्रथम नागरिक मुकुंददादा भंडलकर, तळेगावचे प्रथम नागरिक भावनाथदादा दिवसे, कोळवाडेगावच्या प्रथम नागरिक ललिताताई पारवे, त्याचप्रमाणे उद्योजक आळेफाटे येथील जयशेठ डुंबरे, हरिशेठ वाळून, सन्माननीय संग्रामभाऊ काकड, ही सर्वच मान्यवर मंडळी, त्याचप्रमाणे आळे संतवाडी कोळवाडी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे नुकतेच विद्यमान नवनिर्वाचित सभापती सन्मान्य बाजीराव शेठ लाड, उपसरपंच सन्मान्य मंगेश शेठ कुराडे, त्याचप्रमाणे विजयदादा कुराडे, गायत्री पत संस्थेचे चेअरमन गोविंददादा सहाणे, आळेदूत संस्थेचे चेअरमन उल्हास शेठ सहाणे, माऊली पत संस्थेचे चेअरमन नाम शेठ कुराडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे बागादादा शेळके, सन्मान्य जुन्नर तालुका शिवसेनेचे शेतकरी संघटनेचे सन्मान्य जयसिंगदादा पोटे, ही सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आमचे मार्गदर्शक सन्मान्य माऊली शेठ कुराडे, आळेगाव तटमतीचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्र शेठ गुंजाळ, सन्मान्य माऊली प्रासादिक बहिणी मंडळातील सर्वच भाविक, ही सर्वच मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाले. सर्वांचं या ठिकाणी मी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो, स्वागत करतो. आणि त्याचप्रमाणे पत्रकार सन्माननीय गोकुळजी कुरपोटे आणि सहदेव पाडेकर, त्याचप्रमाणे गणेशजी पोटे, ही सर्वच मान्यवर मंडळी सुद्धा पत्रकार मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे जे काय आता अण्णांनी या ठिकाणी मी सांगितलं की सर्वांचं सहकार्य या ठिकाणी देवस्थानच्या विकासाला लावत असतं, यापुढील काळातही आपलं असंच सहकार्य या ठिकाणी लाभावं अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो, माऊलीचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण बाहेर महाद्वारामध्ये या ठिकाणी दिनदर्शक येथे प्रकाशनाचा कार्यक्रम घेणार आहोत. त्या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं.
की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत